धमकी आणि हे सगळं झालं त्या दिवशी प्रशांत कोरटकरचं म्हणणं होतं की माझा नंबर चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे, हा माझा आवाज नाही. मात्र नागपूर पोलिसांनी जे CDR तपासले ते त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच हा नंबर असल्याचं स्पष्ट झालं आहे. कसं बघता, त्या दिवशी कुठंतरी इन्कार केला जात होता, मात्र CDRमधून काही गोष्टी समोर येतात. नाही, खरं तर तो फोन मॉर्फ झाला असता तर तो त्यांच्याकडनंच झाला असता आणि मॉर्फिंग करणं एवढं सोपं नाही असं आता मला काही लोकांनी माहिती दिली त्यापासून कळतं आहे. आणि स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं. आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं आणि जर त्यांनी पोलीस दलानं तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनंच मला फोन झाला आहे, तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही, तर तो आता पोलिसांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि माझं तर आहेच पहिल्यापासून की तो आता दूर झालेला आहे. त्याच व्यक्तीनं फोन केलेला होता हे त्या पोलिसांच्या रिपोर्टवरून सिद्ध होतं. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूर पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिनं असं म्हटलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणानंतर कुटुंबियांना देखील धमकीचे फोन येत आहेत आणि जर आम्हाला काय झालं तर त्याला इंद्रजित सावंत जबाबदार असते. नाही, मी कसा जबाबदार असणार? मी कधीच कुणाला धमकी देत नाही. मी माझ्या पोस्टमध्ये सुद्धा मी त्यांना फोन करा, त्यांचा नंबर दिला आहे किंवा असं काहीच केलेलं नव्हतं. मी फक्त जी प्रवृत्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल, संभाजी महाराजांच्याबद्दल काय विचार करते एवढंच लोकांनी करावं म्हणून दिलेलं होतं. बाकीचे कोण लोक काय करत असतील तर त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. उलट माझं असं आव्हान आहे सगळ्या तमाम शिवभक्तांना की शिवाजी महाराजांनी शत्रूंच्या स्त्रियांवर सुद्धा हात टाकू नका म्हणून सांगितलेलं होतं. आपला जे काही शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो त्या कोरटकरनं केलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांचा त्याच्यामध्ये काही संबंध कधी नसतो आणि स्त्रीचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं एक शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून, एक पाईक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य असतं आणि तशा पद्धतीच्याच भूमिका सगळ्या शिवभक्तांनी ठेवाव्यात असं माझं मत आहे. डायव्हर्ट करण्याचं प्रकरण डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि जर तशा पद्धतीनं बघा गुन्हा केलाय तर केलाय तो ठामपणे आणि घृणास्पद विषारी वक्तव्य शिवाजी महाराज, संभाजी महाराज, एक प्रकारे जिजाऊंच्या चारित्र्यावरची सुद्धा शिंतोडे उडवायचा प्रयत्न त्या व्यक्तीनं केला आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनीसुद्धा सांगायला पाहिजे होतं की हे चुकीचं बोललेले आहेत आणि त्याची शिक्षा त्यांना कायद्यानुसार झाली पाहिजे. आणि ते न करता जर असं ह्याला धोका आहे त्याला धोका आहे म्हणून तुम्ही म्हणताय तसं एक वेगळीकडं हे प्रकरण न्यायचं अशी सुद्धा कोणाची भूमिका असेल तर तीसुद्धा योग्य नाही आहे आणि त्याबद्दल सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. हा सगळ्या महाराष्ट्राचा, हिंदुस्थानातल्या सगळ्या शिवप्रेमींचा अस्मितेचा, भावनेचा विषय आहे आणि त्या भावनांशी एकदा तुम्ही चूक केली आणि परत वारंवार खेळू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. गुन्हा दाखल चौथा दिवस आहे मात्र अजून आरोपी सापडत नाहीये, कसं बघता याकडे काय? तो माझ्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे की इतका सक्षम पोलीस दल असताना असा आरोपी कसा सापडत नाही हा माझ्यासाठी एक प्रश्न आहे. काल देखील तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेला होता, काय पोलिसांकडून तुम्हाला अपडेट दिले जात आहेत किंवा कशा फॉरेन्सिक तपासणी झाली, काय काय त्यामध्ये? काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ती सगळी प्रक्रिया चाललेली होती. खूप वेळ घेणारी ती प्रक्रिया होती. माझा मोबाईलमधले जे आवश्यक भाग त्यांना पोलिसांना वाटले ते फॉरेन्सिकची टीम आलेली होती त्या टीमला वाटले ते त्यांनी ते घेतलेले आहेत. त्याचा पंचनामा करून ते पुरावा म्हणून त्यांनी नोंद करून ठेवलेला आहे. तपास किंवा कोरटकरला अटक करण्यासंदर्भात पोलिसांकडून तुम्हाला काय अपडेट्स दिले जात आहेत किंवा कधीपर्यंत ताब्यात घेईल किंवा काय सांगितलं ते कुठंपर्यंत? नाही, मला याच्याबद्दल कसलेही अपडेट कुणाकडूनही मिळत नाहीत. मीडियातनं जेवढे अपडेट मिळतात तेवढेच मला मिळतात. एक प्रश्न असा आहे की आता 4 दिवस झाले त्या घटनेला आपण सुरक्षा देखील नाकारली, पण ही सुरक्षा नाकारण्यामागचं कारण काय आहे? उद्या तुमच्या जीवाला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण, असा एक प्रश्न आहे तो बसलो होतो. काय सांगा?
नाही, मला मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की मला माझ्या जीवापेक्षा माझ्या ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे, ज्या अस्मितेला नख लावायचा प्रयत्न केला ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि त्यामुळं माझ्या सुरक्षतेची काळजी मी स्वतः घेतोय, माझा परिवार सगळी घेतात, मित्रमंडळी घेतात. त्यामुळं मला त्याची चिंता नाही आहे. फक्त पोलिसांनी मला विचारलेलं होतं सुरक्षा पाहिजे आहे का, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी द्यायचं मला सांगितलेलं होतं, पण मी स्वतःच ते नाकारलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.